Welcome student of 11th Standard Commerce, KB Rohumare Junior College, Kopargaon. Today we have learned bookkeeping and accountancy in this subject. Unit number first, Introduction to Bookkeeping and Accountancy, lecture number 7. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Student, previous lecture we have studied various important terms. First is entry, second narration, third is goods, fourth capital, and last number 5 drawing. Today we have going to learn first is debtor, second creditor, third bad debts, fourth capital expenditure, fifth revenue expenditure, and last number 6 deferred revenue expenditure. First is debtor. A person who has to pay to the business for getting goods and services on credit is known as debtor. A debtor is a person who owe money to the business. बघा आता की आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये वारंवार येणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत. मागच्या तासाला आपण एंट्री म्हणजे काय, नॅरेशन, कॅपिटल म्हणजे काय, गुड्स आणि त्याचबरोबर ड्रॉविंग या कन्सेप्टवरती चर्चा केली होती आणि त्या समजावून घेतलेल्या होत्या. आजच्या तासाला आपण त्याही पुढच्या कन्सेप्ट पाहतो आहे, जसं डेटर्स असेल, क्रेडिटर्स असेल, बॅड डेट्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहतोय डेटर्स, आणि डेटर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला कन्सेप्ट सांगितली, ए पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. आता सुरुवातीला डेटर्सला मराठीमधून काय म्हणायचं आहे, तर मराठीमध्ये त्याला ऋणको असा शब्द प्रयोग केला जातो. ऋणको याचा अर्थ ज्याने ऋण घेतले आहे. ऋण याचा अर्थ कर्ज किंवा लोन किंवा उधारी. ज्या व्यक्तीने आपल्याकडून उधारी किंवा उधारीवरती माल खरेदी केला असेल तो आपला डेटर्स असतो, ऋणको असतो. म्हणून त्याच्या अर्थामध्ये म्हटलं, ए पर्सन हू हॅज टू पे द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिस ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट याचा अर्थ उधारीने किंवा उधारीवर. ज्या व्यक्तीने व्यवसायाकडून उधारीवरती गुड्स किंवा सर्व्हिस हे वस्तू किंवा सेवा घेतल्या असतील त्याला आपण डेटर्स असं म्हणतो. ए डेटर्स इज ए पर्सन हू ओ मनी टू द बिझनेस. आता ओ हा जो शब्द आहे, OWES, ओज याचा अर्थ ऋणी असणे. हे असा व्यक्ती जो ऋणी आहे. ऋणी आहे याचा अर्थ ज्याने ऋण घेतलं आहे असा व्यक्ती. आणि यालाही आणखी आपण सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर ज्या व्यक्तीने व्यवसाय संस्थेकडून उधारीने, उसनवारीने गुड्स म्हणजे माल, सर्व्हिस म्हणजे सेवा, वस्तू किंवा सेवा घेतल्या असतील असा व्यक्ती त्या व्यवसाय संस्थेचा डेटर्स असतो, ऋणको असतो, असं आपण त्याला म्हणूया. तर कन्सेप्ट लक्षात आले असेल की ज्या व्यक्तीने उधारीवरती व्यवसाय संस्थेकडून वस्तू आणि सेवा घेतल्या असतील तो त्या व्यवसाय संस्थेचा ऋणको असतो, म्हणजेच डेटर्स असतो. नेक्स्ट इज क्रेडिटर्स. ए पर्सन टू whom business has to pay for getting goods or service on credit is known as creditor. A creditor is a person to whom business owe money. आता बघा या डेटर्सच्या उलट ही कन्सेप्ट आहे. डेटर्स म्हणजे आपण ऋणको असं म्हटलं होतं, तर क्रेडिटर्स याचा अर्थ धनको असा होतो किंवा सावकार असा होतो. हे
क्रेडिटर्स याचा अर्थ एकतर त्याला आपण धनको म्हणायचं आहे किंवा त्याला आपण सावकार असा शब्द वापरायचा आहे. मग धनको किंवा सावकार म्हणजे काय त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली. A person to whom business has to pay for getting goods or service on credit is known as creditor. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडून व्यवसायाने उधारीवरती माल किंवा सेवा घेतली असेल असा व्यक्ती त्या व्यवसाय संस्थेचा क्रेडिटर्स असतो, म्हणजेच धनको असतो, म्हणजेच सावकार असतो. ए क्रेडिटर इज ए पर्सन टू होम बिझनेस ओ मनी. आता ओचा अर्थ सांगितलं की ऋणी असते. मग आता व्यवसाय संस्था त्या व्यक्तीची ऋणी असणार आहे त्याच्याकडून उधारीवरती माल किंवा सेवा व्यवसायाने घेतला असेल. मग आता दोन्हीमध्ये जर फरक करायचा ठरला तर साधा आणि सोपा फरक आपल्याला सांगता येईल की डेटर्स आपल्याकडून माल किंवा व्यवसायाकडून माल उधारीवरती घेतो, तर क्रेडिटरच्या संदर्भामध्ये व्यवसाय एखाद्या व्यक्तीकडून उधारीवरती माल घेतो. या कन्सेप्ट दोन्ही एकमेकांना भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. डेटर्स हा ऋणको असतो तर क्रेडिटर्स हा धनको असतो. डेटर्समध्ये समोरचा व्यक्ती किंवा डेटर्स हा व्यवसायाकडून माल उधारीवरती घेतो, तर क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये व्यवसाय एखाद्या व्यक्तीकडून माल उधारीवरती घेते आणि त्या व्यक्तीला आपला क्रेडिटर्स बनवते. म्हणून या दोन्ही गोष्टी परस्परांशी विरोधी आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, बॅड डेब्ट्स. Unrecoverable amount from a debtor is known as bad debts. It is a revenue loss to the business. आता बघा, बॅड डेब्ट्स आहेत. बॅड डेब्ट्स याचा अर्थ बुडीत कर्ज, बुडीत रक्कम. बुडीत याचा अर्थ अनरिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम ए डेटर्स. आता डेटर्सची व्याख्या आपण मगाशी पाहिली की डेटर्स कोण व्यक्ती असतात की ज्यांनी व्यवसायाकडून उधारीवरती वस्तू किंवा सेवा घेतलेल्या असतील असा व्यक्ती म्हणजे डेटर्स असतो. याचा अर्थ त्याने व्यवसायाकडून उधारीवरती माल घेतला तर त्याने त्या उधारीचे पैसे व्यवसायाला दिले पाहिजेत. पण आता आपण म्हणतो बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स याचा अर्थ बुडीत रक्कम, म्हणून म्हटलं अनरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम ए डेटर्स, म्हणजे ऋणकोकडून अमाऊंट रिकव्हरेबल झालेली नाही, म्हणजे वसूल झालेली नाही, त्याला आपण बॅड डेब्ट्स असं म्हणायचं. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. तो व्यवसायाचा महसुली लॉस आहे किंवा नुकसान आहे किंवा तोटा आहे. जे व्यवसायाने काय केलं असेल की एखाद्या XYZ व्यक्तीला उधारीवरती माल विकला असेल. उदाहरण म्हणून घेऊयात की एखाद्या समोरच्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा माल व्यवसायाने विकला असेल. आता उधारीची प्रोसिजर आपल्याला माहिती आहे की व्यवहार झाल्या लगेच आपल्याला पैसे मिळणार नाही आहेत, तर भविष्य काळामध्ये पैसे देण्याचं आश्वासन दिलं जातं. मग हा जो डेटर्स आहे ज्याला आपण उधारीवरती माल विकलेला आहे त्याने पण सांगितलं असेल की मी भविष्य काळामध्ये महिन्यानंतर पैसे देईल, 2 महिन्यानंतर पैसे देईल. आता काय झालंय, अनरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम ए डेटर्स. याचा अर्थ त्या ऋणकोकडून उधारीची रक्कम वसूल झालेली नाही. मग उधारीचे पैसे ज्यावेळी वसूल होत नाहीत याचा अर्थ ते पैसे काय होतात, तर बॅड डेब्ट्स होतात, म्हणजेच ते पैसे बुडतात. मग असे बुडालेले जे पैसे असतात, झालेले जे बॅड डेब्ट्स असतात, तो व्यवसाय संस्थेचा रेव्हेन्यू लॉस असतो, म्हणजेच महसुली तोटा असतो. हे पण आपल्याला या ठिकाणी माहिती होणं गरजेचं आहे. म्हणून बॅड डेब्ट्स याचा अर्थ बुडीत कर्ज, ऋणकोकडून वसूल न होणारी रक्कम म्हणजे बॅड डेब्ट्स किंवा बुडीत कर्ज, जो व्यवसायाचा महसुली खर्च असतो. ठीक आहे. अशा साध्या आणि सोप्या कन्सेप्ट आहेत. डेटर्स, ऋणको, क्रेडिटर्स, धनको किंवा सावकार, आणि बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज, बुडीत रक्कम. नेक्स्ट इज एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर.
एक्सपेंडिचर याचा अर्थ खर्च आणि खर्चाचे प्रकार. त्यामध्ये फर्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. These expenditure is incurred to acquire fixed assets or to increase the value of fixed assets. बघा आता एक्सपेंडिचरचा अर्थ आपण सांगितलाय की तो खर्च आहे. मग कुठला खर्च? तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच भांडवली खर्च. आता भांडवली खर्चाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की these expenditure is incurred to acquire fixed assets or to increase the value of fixed assets. याचा अर्थ हा जो खर्च आहे हा स्थिर संपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च आहे. It is given the benefit for long period of time and it is non-recurring in nature. म्हणजेच हा जो खर्च आहे हा लॉंग पिरियड ऑफ टाइम आहे. म्हणजे हा खर्च दीर्घकाळापर्यंत लाभ देणारा आणि पुन्हा पुन्हा न उद्भवणाऱ्या स्वरूपाचा आहे. म्हणून इट इज गिवन द बेनिफिट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. या दीर्घकाळापर्यंत चालणार आहे. म्हणजे ज्यावेळी व्यवसाय सुरू होतो, ज्यावेळी व्यवसायाचा विस्तार होतो, त्या व्यवसायासाठी आपल्याला कॅपिटल महत्त्वाचं असतं आणि ते कॅपिटल खरेदी करण्यासाठी आपण काही खर्च करतो. तो खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून दर्शविला जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल की परचेस ऑफ मशिनरी, एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ कॉम्प्युटर एक्सेट्रा. मग साधारणतः भांडवली खर्च जे भांडवल कशामध्ये आपण गुंतवू शकतो किंवा भांडवल कोणते कोणते खरेदी करू शकतो. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं की परचेस ऑफ मशिनरी, आपण मशिनरी खरेदी केलेली असेल. एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, इमारतीचा विस्तार केलेला असेल. परचेस ऑफ कम्प्युटर म्हणजे संगणकाची खरेदी केलेली असेल. आता कॅपिटल एक्सपेंडिचर संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं की इट इज द बेनिफिट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड इट इज नॉट रिकरिंग इन नेचर. म्हणजे हा खर्च दीर्घकाळापर्यंत लाभ देणारा आहे आणि पुन्हा पुन्हा न उद्भवणाऱ्या स्वरूपाचा खर्च आहे. म्हणजे एकदा आपण मशिनरी खरेदी केली म्हणजे लगेच पुन्हा पुन्हा आपण मशिनरी खरेदी करणार आहोत का? तर नाही. जे साधारणतः एक मशिनरीची एस्टिमेटेड लाईफ ही 10 इयर, 20 इयर, 25 इयर असू शकते. म्हणजे 20-25 वर्षापर्यंत एखादी मशिनरी चालू शकते. बिल्डिंग साधारणतः 10, 15, 20 वर्ष चालू शकते, 25 वर्ष चालू शकते. म्हणजे असं नाही आहे की बिल्डिंग आज ह्या महिन्यात आपण बांधली म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये नवीन बिल्डिंग बांधावी लागते, किंवा आज यंत्र आपण खरेदी केलं म्हणजे 2 महिन्यांनी आपल्याला पुन्हा यंत्र खरेदी करावे लागणार आहे. नाही. तर एकदा आपण मशिनरी खरेदी केली की ती अनेक वर्ष चालणार आहे. म्हणजे ती नॉन रिकरिंग इन नेचर आहे. पुन्हा पुन्हा ती उद्भवणाऱ्या स्वरूपाचा तो खर्च असणार नाही. तो आपल्याला एकदाच करायचा आहे. म्हणून अशा खर्चांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणायचं आहे. कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल. नेक्स्ट इज revenue expenditure. Revenue expenditure is an expenditure from which no further benefit is expected, but having immediate or short-term benefit, maybe less than 1 year, does not increase profit earning capacity of an organization. These are normal day-to-day operating expenses of a business organization and appear on the debit side of trading account or profit and loss account. बघा आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. रेव्हेन्यू याला मराठीमध्ये महसूल असं म्हणायचं आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा अर्थ महसुली स्वरूपाचा खर्च. म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे आपण खर्च म्हटलेला आहे, रेव्हेन्यू म्हणजे महसूल आहे, म्हणजेच महसुली स्वरूपाचा हा खर्च आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग आता याच्या संदर्भात आपल्याला माहिती की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फर्दर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट ऑर शॉर्ट टर्म बेनिफिट. म्हणजे महसुली खर्च हा असा खर्च आहे की ज्यापासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते, परंतु ताबडतोब किंवा अल्पावधीत म्हणजेच
एका वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. म्हणून इथे म्हटलंय बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणून हा महसुली स्वरूपाचा खर्च आहे की ज्यामध्ये आपल्याला लॉंग टर्म, जसं आपण कॅपिटल एक्सपेंडिचर पाहिलं की लॉंग टर्म बेनिफिट आहे, इथं लॉंग टर्म बेनिफिट नाही. मग हा जो खर्च आहे हा शॉर्ट टर्म मध्ये आहे. शॉर्ट टर्म याचा अर्थ याचा कालावधी कमी असणार आहे. जसं आपण मशिनरीचं उदाहरण घेतलं, बिल्डिंगचं उदाहरण घेतलं, साधारणतः 20 वर्ष 25 वर्षांपर्यंत एकदा आपण यंत्र खरेदी केल्यावर पुन्हा खरेदी करण्याची गरज नाहीये, म्हणजे पुन्हा आपला खर्च होणार नाहीये 20-25 वर्ष त्या गोष्टींवरती. परंतु इथं मात्र जो खर्च आहे तो शॉर्ट टर्म आहे आणि बेनिफिट मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी नसणार आहे. परंतु ताबडतोब किंवा अल्पावधीत, अल्पावधी म्हणजे किती सांगितलंय, विदिन 1 year डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी, म्हणजे एका वर्षाच्या आत लाभ मिळण्याची शक्यता असते. हा व्यवसाय किंवा संस्था प्रत्येक दिवशी होणारा सामान्य खर्च आहे, म्हणजे डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, म्हणजे ज्याला आपण किरकोळ स्वरूपाचा खर्च असे म्हणू शकतो. की व्यवसाय संस्था ज्यावेळी चालू असते त्यावेळी लॉंग टर्म एक्सपेन्सेस तर होतातच होता, पण त्याचबरोबर शॉर्ट टर्म एक्सपेन्सेस पण होतात, जे कमी कालावधीचे खर्च पण व्यवसाय संस्थेमध्ये होत असतात, जे डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून गणले जातात, की जे व्यवसायासाठी महत्त्वाचे असतात. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय उदाहरणं देता येतील, तर आपल्याला एक्झाम्पल म्हणून देता येईल रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड. रेंट याचा अर्थ भाडं. एखादे इमारत आपण भाडोत्री तत्वावरती घेतलेली असेल, एखादं यंत्र आपण भाडोत्री तत्वावरती घेतलं असेल, म्हणून या यंत्राचं भाडं आपल्याला द्यावं लागतं, ते या डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड असणार आहे. सॅलरी पेड आहे म्हणजे सॅलरीवरती होणारा खर्च आहे. सॅलरी याचा अर्थ वेतन द्यायचं आहे आपल्याला, मग वेतन द्यायचं आहे, मग वेतनाचा खर्च दर महिन्याला होणार आहे. की असं काही नाही की एकदा वेतन दिलं म्हणजे 25 वर्ष वेतन द्यायचं नाही, तर ते दर महिन्याला द्यायचं आहे. म्हणून याचा जो टायमिंग सांगला आहे विदिन 1 year, एका वर्षाच्या आतले हे खर्च आहे. त्यातल्या सॅलरी म्हटलं की पर मंथ असणार आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला सॅलरी द्यावीच लागणार आहे. म्हणून सॅलरीवरचा होणारा खर्च हा पण डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येणार आहे आणि तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आहे. पुढे म्हटलं की वेजेस पेड. वेजेस याचा अर्थ मजुरी. मजुरीच्या बाबतीमध्ये माहिती आहे की डेली आपण वेजेस देऊ शकतो, किंवा आठवड्याला आपण वेजेस देऊ शकतो, 15 दिवसांना वेजेस देऊ शकतो, किंवा महिन्यांना पण वेजेस आपण देऊ शकतो. म्हणून ही मजुरी पण जो खर्च आहे तो डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये गणला जातो आणि तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, म्हणजेच तो महसुली स्वरूपाचा खर्च आहे की जो 1 वर्षाच्या आतला असतो. हे पण आपण लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे, म्हणून ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. लास्ट नंबर 3, डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. On expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhibited within 1 year is called as default revenue expenditure. Such expenses is written off over number of year. Such written off amount is shown on debit side of profit and loss account and unwritten amount show on the asset side of the balance sheet. आता बघा डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अस्थगित महसुली खर्च. म्हणजे अस्थगित याचा अर्थ जो स्थगित केलेला नाही असा खर्च म्हणजे अस्थगित. अस्थगित याचा अर्थ थोडक्यात थांबविणे. ठीक आहे, जो स्थगित केलेला नाही, थांबवलेला नाही. याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की असा खर्च आहे की जो मूलतः महसुली स्वरूपाचा आहे. म्हणून अन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रेव्हेन्यू नेचर, तो रेव्हेन्यू नेचरचा आहे. रेव्हेन्यू म्हणजे महसुली. जसं मागे आपण पाहिलं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे म्हणजे महसुली खर्च आहे. मग याच्या बाबतीत पण असं म्हटलं आहे की हा डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे म्हणजे अस्थगित महसुली खर्च आहे की जो महसुली स्वरूपाचा आहे.
परंतु ज्याचा लाभ एका वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगी आणता येत नाही. हे वाक्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Within 1 year is called as deferred revenue expenditure. Such expenses is written off over number of year. Such written off amount is shown on debit side of profit and loss account and unwritten amount shown on asset side of the balance sheet. म्हणजेच की अशा खर्चांना आपण अस्थगित म्हणायचं की जे खर्च मूलतः महसुली स्वरूपाचे आहेत आणि जे एका वर्षाच्या आतले आहेत, परंतु ज्यावेळी आपण ते खर्च करतो त्यावेळी मात्र त्याचे अर्थ वेगळे निघतात. कसे निघतात तर काही एक्झाम्पल पाहूयात म्हणजे आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात येईल. फर्स्ट इज म्हटले की हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग आणि हेवी लिगल एक्सटेन्शन असं आपण म्हणूयात. मग हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग, हेवी याचा अर्थ मोठ्या प्रमाणात असा अर्थ घेऊयात की मोठ्या प्रमाणावरती जाहिरातीसाठी खर्च केलेला आहे. आता जाहिरातीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की ज्या मोठ्या कंपन्या आहेत, विस्तारित कंपन्या आहेत, ह्या आपल्या मालांची जाहिरात वेगवेगळ्या माध्यमाने करत असतात. मग वेगवेगळ्या माध्यमाने जाहिरात करण्यासाठी त्याच्यावरती खर्च केला जातो. म्हणून कंपन्या प्रत्येक वर्षी खर्च देत बसत नाहीत, तर कंपन्या काय करतात की एकत्रित अमाऊंट त्या संबंधित जाहिरात करणाऱ्या कंपनीला देऊन टाकतात. मग जसं एखाद्या कंपनीला जर 40,000 रुपये दिलेले असतील कंपनीने जाहिरात करण्यासाठी आणि ते 40,000 रुपये 4 वर्षांसाठी जर दिलेले असतील तर आपल्याला लक्षात येईल की जर 40,000 4 वर्षांसाठी दिलेले आहेत तर एका वर्षासाठीचा खर्च किती असणार आहे तर 10,000 रुपये एवढाच त्याचा खर्च असणार आहे. मग अकाउंटिंग ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अकाउंटिंग ट्रीटमेंट ही फक्त एका वर्षासाठी केली जाते, म्हणजेच 12 महिन्यांसाठी केली जाते. जे अकाउंटिंग इयर आहे ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होतील तेवढेच रेकॉर्ड केले जातात. म्हणून हा जो ड्युरेशन आहे, हा जो टायमिंग आहे, हा एका वर्षांचा आहे. मग इथे आपण काय केलं, हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग 40,000 रुपये आपण 4 वर्षांसाठी दिले. मग आपण 4 वर्षांचं अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार का तर नाही, एकाच वर्षांचं करणार. म्हणून 40,000 जर 4 वर्षांसाठी आहे तर एका वर्षासाठी 10,000 रुपये खर्च होणार आहे. म्हणून हे 10,000 कुठे आपल्याला रेकॉर्ड करायचे झालेला खर्च तर आपल्याला कन्सेप्टमध्ये सांगितलं सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज शो ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला हे 10,000 नोंदवायचे आहेत. मग उरलेले जे 30,000 आहेत ते अजून खर्च झालेले नाहीत, ते पुढच्या वर्षांमध्ये होणार आहेत. म्हणून त्या संदर्भात सेकंड आपल्याला स्टेटमेंट दिलं अँड अनरिटर्न अमाऊंट शोन ऑन असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती अमाऊंट अजून खर्च झालेली नाही, ती आपलीच आहे, ती आपलीच असेट्स आहे, म्हणून ती आपण बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला दाखवतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून या खर्चाला म्हणायचं डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, ही कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल. म्हणून आजच्या तासाला आपण महत्त्वाचे ज्या कन्सेप्ट आहेत त्यावरती चर्चा केली. डेटर्स म्हणजे ऋणको आहे. ज्या व्यक्तीने व्यवसायाकडून उधारीवरती वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या असेल ते त्या व्यवसायाचे डेटर्स असतात, म्हणजे ऋणको असतात. सेकंड आपण पाहिलं क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की क्रेडिटर्स म्हणजे धनको आहे, सावकार आहे. या सावकाराच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की व्यवसाय संस्थेने ज्या एखाद्या व्यक्तीकडून माल खरेदी केला असेल तर तो व्यक्ती त्या व्यवसाय संस्थेचा क्रेडिटर्स बनतो, धनको बनतो किंवा सावकार बनतो. त्यानंतर आपण विचार केला बॅड डेट्सचा. बॅड डेट्स याचा अर्थ बुडीत रक्कम आहे. मग बुडीत रक्कम याचा अर्थ डेटर्सकडून रिकवर न झालेली जी अमाऊंट असते तिला आपण बुडीत रक्कम असं म्हणतो आणि तो व्यवसायाचा महसुली तोटा असतो किंवा नुकसान असतं. त्यानंतर एक्सपेंडिचर आणि टाईप्स ऑफ एक्सपेंडिचरमध्ये आपण पाहिलं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. भांडवली खर्चाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की हा जो खर्च आहे हा स्थिर संपत्ती किंवा स्थिर संपत्तीच्या मूल्यात वाढ करण्यासाठी केलेला खर्च असतो आणि तो दीर्घकाळासाठी लाभ देणारा आहे की जो पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या स्वरूपाचा खर्च नाही आहे.
त्याच्यामध्ये आपण यंत्र आणि इमारतीचा विस्तार, संगणकाची खरेदी असं आपण उदाहरण पण पाहिली. त्यानंतर लास्ट आपण पाहिलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च. म्हणजे हा जो महसुली खर्च आहे हा साधारणतः एका वर्षाच्या आत केला जाणारा खर्च आहे आणि हा वारंवार होणारा खर्च आहे. ज्यामध्ये आपण उदाहरण पाहिलं की भाडं दिलं असेल म्हणजे रेंट पेड केलं असेल, वेतन दिलं असेल म्हणजे सॅलरी दिली असेल, मजुरी दिली असेल म्हणजे वेजेस दिलं असणार आहे. लास्टला आपण पाहिलं डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अस्थगित महसुली खर्च झालेला आहे पण तो कसा आहे, अस्थगित आहे. म्हणजे आपण एकत्रित हेवी ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे देऊन टाकतो. 40,000 उदाहरण आपण घेतलेलं आहे की 40,000 रुपये 4 वर्षांसाठी दिले म्हणजे 10,000 हा त्या वर्षाचा खर्च असणार आहे. उरलेली अमाऊंट ही आपली असेट्स असते. म्हणून 10,000 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातात आणि 30,000 हे बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला जातात. म्हणून हा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आणि या सर्व कन्सेप्ट्स आपल्याला आपल्या विषयासाठी महत्त्वाच्या आहेत. कन्सेप्ट ह्या पुस्तकात पण दिलेल्या आहेत, त्या पुन्हा पुन्हा वाचा. आणखी स्वतः उदाहरणं तयार करा आणि आपली जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये ते राईट डाऊन करा की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. लेक्चरच्या बाबतीमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.